लहान मुलांमध्ये किंवा तरुण वयात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वेगानं वाढताना दिसतंय. ही अत्यंत चिंताजनक अशी बाब आहे. आधी हार्ट अटॅक हा 50 ते 60 वयानंतर होणारा आजार मानला जायचा, पण आता 10 ते 25 वयोगटात हे हार्ट प्रॉब्लेम्स वाढताना दिसतोय. यामागे शारीरिक, मानसिक, जीवनशैलीतील पर्यावरणीय बदल कारणीभूत आहेत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे जंक फूडचं वाढतं सेवन. आजच्या मुलांच्या आहारात तेलकट, तळलेले, पिझ्झा, बर्गर, चिप्स, नूडल्स, कोल्ड ड्रिंक्स यांचा जास्त प्रमाणात समावेश आहे. या अन्नामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. तेव्हा हे पदार्थ त्यांच्या आहारातून कमी करणं खूप गरजेचं आहे आणि घरचं अन्न खाण्याची सवय लावणं खूप महत्त्वाचं आहे. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते, हृदयाकडे रक्तप्रवाह कमकुवत होतो. ही प्रक्रिया 5 ते 6 वर्षाच्या वयापासून सुरू होऊ शकते आणि 15 ते 20 वर्षात गंभीर स्थिती निर्माण करू शकतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. पूर्वी मुले मैदानात खेळायची, धावायची, उड्या मारायची, सायकल चालवायची, पण आजकालची मुलं जास्त वेळ मोबाईल, TV, व्हिडिओ गेम्स यामध्ये गुंतलेले आहेत. बाहेरचं खेळणं कमी झाले, त्यामुळे त्यांचा लठ्ठपणा वाढतोय, इन्सुलिन त्यांच्या शरीरामध्ये वाढतंय, ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढतंय आणि मेन महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या हृदयाची कमजोरी वाढताना दिसते, म्हणजेच त्यांचं हृदय व्यवस्थितपणे कार्य करत नाही. तिसरं महत्त्वाचं म्हणजे अतिरिक्त साखर आणि पॅक्ड फूड. चॉकलेट, केक, बिस्किट, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस यामध्ये साखरेचा मोठा स्रोत आहे. साखर शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढवते आणि त्याचा थेट परिणाम हृदयावरती होतोय. त्याचप्रमाणे ताण आणि मानसिक दडपण. आजची मुले लहान असल्यापासूनच अभ्यासाचा ताण, सतत स्पर्धा, सोशल मीडियाचं प्रेशर, जिथे पोहोचायचं आहे तिथं पोहोचण्यासाठी होणारी धावपळ, अतिताणामुळे हार्मोन्सचं असंतुलन होतं, ब्लड प्रेशर वाढतं आणि हार्टबीट अनियमित होतात. त्यामुळे जास्त धावपळ करूनही चालणार नाही आणि यामुळेच मुलांमध्ये हा धोका दुपटीने वाढताना दिसतोय. त्याचप्रमाणे वाढता लठ्ठपणा. आज जवळपास प्रत्येक 3 मुलांपैकी एका मुलामध्ये लठ्ठपणाची समस्या आहे. लठ्ठपणामुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय, त्याचप्रमाणे ब्लडमधील शुगर वाढताना दिसते आणि BP ही वाढताना दिसतोय. त्यासाठी मुलांमधील लठ्ठपणा कमी करणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रक्तवाहिन्यांची लवचिकताही कमी झाली आहे. त्याचप्रमाणे झोपेची कमतरता. रात्री उशिरा मोबाईल, गेम, YouTube, सोशल मीडिया यामुळे झोप कमी झाली आणि झोप कमी झाल्यामुळे हार्मोन्समध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे ब्लड प्रेशरमध्ये वाढ झाली आहे, इन्सुलिनचं प्रमाण असंतुलित झाले आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही असंतुलित झाल्याचं दिसून येतं. त्याचप्रमाणे व्हायरल इन्फेक्शननंतर हृदयावर परिणाम होतो. काही व्हायरल इन्फेक्शन जसं की कोविड, डेंग्यू, स्वाईन फ्लू हृदयाच्या स्नायूंवर अटॅक करून त्यांची गती कमी करतायत आणि हा त्रास ओळखला गेला नाही तर अचानक हार्ट फेल होऊ शकतं किंवा अटॅक येऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान आणि ड्रग्सची वाढ. किशोर वयात धूम्रपान आणि मादक पदार्थांचा वापर वाढलेला दिसतोय. निकोटीन रक्तदाब वाढवतंय, रक्त घट्ट करतंय आणि हृदयाकडे जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी करताना दिसतोय. कमी वयातील हार्ट अटॅकचे हे मोठे कारण आहे. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं म्हणजे एनर्जी ड्रिंक्स आणि सप्लिमेंट्स. तरुण वयामध्ये मुलं सप्लिमेंट्स घेत आहेत, एनर्जी ड्रिंक्स घेत आहे, प्री वर्कआउट पावडर घेत आहेत, त्याचप्रमाणे स्ट्रॉंग कॉफी घेत आहेत आणि यांचा चुकीचा वापर होताना दिसतोय आणि हे पदार्थ हृदयाची धडधड वाढवताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या हृदयावरती त्याचा वाईट परिणाम होतो, परंतु ते मुलांना समजून येत नाही. तात्पुरती त्यांना एनर्जी मिळते, पण त्याचे शरीरावरती वाईट परिणाम होत आहेत. जसं की ब्लड प्रेशर वाढतोय, हार्टवर ताण येतोय. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जास्त प्रमाणात मीठ घेणं. चिप्स, पॉपकॉर्न, सूप, नूडल्स यामध्ये जास्त मीठ असतं आणि मीठ वाढलं की ब्लड प्रेशर वाढतं आणि ब्लड प्रेशर वाढलं की हृदयावरती ताण वाढतो. मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्याची मुख्य लक्षणं म्हणजे छातीत वेदना, दाब, जळजळ, धाप लागणं, अतिशय घाम येणं, चक्कर येणं, अनियमित धडधड, उलट्या, मळमळ, हात जबडा, पाठीमध्ये वेदना, अचानक थकवा, कमजोरी जाणवणं यासारखी लक्षणं दिसत असतील तर पालकांनी त्यांना वेळेच दवाखान्यामध्ये नेणं गरजेचं आहे. मुलांना जर हार्ट अटॅकपासून वाचवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तर आहारामध्ये घरच्या अन्नाचा समावेश करा. भाजी, डाळ, सुकामेवा, फळं,
जंक फूड जास्तीत जास्त आठवड्यातून 1 वेळेस द्या. रोज 1 ते 2 तास त्यांना मैदानावरती खेळायला न्या. 2 तासापेक्षा जास्त मोबाईल देऊ नका. केक, बिस्किट त्यांच्या आहारातून कमी करा. 8 ते 10 तासाची त्यांना झोप द्या. मानसिक ताण कमी करा. अभ्यास आणि खेळ यांचा समतोल ठेवा. वर्षातून एकदा त्यांचे कोलेस्ट्रॉल, BP, शुगर चेकअप करा. धूम्रपान, मद्यपान पूर्णपणे बंद करा. आजच्या मुलांचं बालपण बदललेलं आहे. जसं की वाढता ताण, चुकीचा आहार, बसून राहण्याची सवय, मोबाईल, जंक फूड या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे लहान वयात हार्टचे प्रॉब्लेम वाढताना दिसत आहेत. तेव्हा आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावणं हे फक्त पालकांच्याच हाती आहे. तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा आणि त्यांच्याकडून योग्य त्या कृती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा येणाऱ्या परिणामाला पालकच जबाबदार असतील.